उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये मस्त असे ताजे, रसरशीत, टवटवीत आणि फ्रेश आंबे यायला सुरुवात झालेली आहे. आणि असे आंबे पाहिले ना की आंबे खाण्याचा मोह काही आवरत नाही. आंबा म्हटलं की बऱ्याच जणांचा जीव की प्राण असतो. लहान मुलांना तर आंबे भरपूर आवडतात. तर आज आपण मार्केटमधून मस्त असे हापूस आंबे आणलेले आहेत आणि त्यापासूनच आज आपण अजिबात गुठळी न होणारा मस्त असा मिक्सर शिवाय तयार केलेला आमरस कसा करायचा ते बघणार आहोत. आमरस बाधणार नाही किंवा कालांतराने काळा पडणार नाही यासाठी सुद्धा भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर अजिबात तेलकट न होणारी पुरी कशी करायची ते सुद्धा बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आणि आता त्याच कपाने मोजून मी अर्धा कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमधनं फिरवून घेतला तरीही चालेल. यामध्ये अर्धा कप आपण बारीक रवा घालून घेऊया. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आता पुरीला छान असा गोल्डन कलर येण्यासाठी यामध्ये आपण 1 चमचा एवढी साखर घालून घेतोय. यामुळे पुरीला छान असा गोल्डन कलर येतो. आता कोरडं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि साखर व्यवस्थित एकसारखी लागली जाते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचंय. पीठ जर खूप जास्त पातळ मळलं गेलं तर पुऱ्या जास्त तेलकट होतात. त्यामुळे पीठ मळताना थोडंसं घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. यामध्ये आपण रवा घातलेला आहे. रवा छान फुलून येण्यासाठी अर्धा तास आपण आता ह्याला झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण आमरस तयार करायला घेऊया. तर इथं आपण 6 हापूस आंबे घेतलेले आहेत. हापूस आंबा म्हटलं की पातळ सालीचा, थोडासा सुरकुतलेला म्हणजे अगदी नॅचरल पद्धतीने याला पिकवलं आहे असं समजायचं. आणि देवगड किंवा हापूस आंबा म्हटलं की हा देठाच्या साईडने थोडासा सुगंधित असतो. वरून छान पिवळसर रंगामध्ये पिकलेला आणि आतून कटिंग करून पाहिला ना तर अगदी केशरी कलर मध्ये हा आंबा असतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम चवीचा लागतो. आता याच आंब्यापासून आपण आमरस तयार करतोय. त्यासाठी एका टोपामध्ये मी 3 आंबे घेतलेले आहेत. या 3 आंब्याचा आपण आमरस तयार करणार आहोत. तर त्या अगोदर आपण हे आंबे अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर एवढं मीठ घातलेलं होतं. यामुळे आंब्यातील उष्णता थोडीशी कमी होते आणि आंबा थोडासा थंड होतो आणि त्यानंतरच आपण आमरस तयार करायचा आहे. म्हणजे हा आमरस पिल्यानंतर आमरस अजिबात बाधत नाही आणि बऱ्याच वेळापर्यंत अजिबात काळाही पडत नाही. आता सुरुवातीला आपण सगळ्या आंब्यांची साल काढून घेऊया. आतून बघू शकता तुम्ही अगदी छान असा केशरी आंबा आहे हा आणि साल सुद्धा बघू शकता अगदी पातळ आहे. अशी साल काढून घेतली ना की आतून आंबा किडका आहे किंवा खराब झालेला आहे तर ते लगेचच समजतं. आता आपण या आंब्याचा गर कसा काढायचा ते पाहूया. तर इथे एका टोपामध्ये पुरण यंत्राची चाळण असते ना त्या पद्धतीची मी एक चाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर अशी चाळणी नसेल तर चहाची गाळणी असते ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. यावरती आपल्याला हा आंबा असा अलगद रगडून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता लगेचच याचा रस पडायला सुरुवात होते. मिक्सर मध्ये तयार केलेला आमरसाचा जो गर असतो तो लगेचच गरम होतो आणि मग तो लगेचच काळपटही पडतो. तर असा जर तुम्ही आमरस तयार करून घेतला ना तर अगदी व्यवस्थित अशी याची कोय सुद्धा बघा अगदी क्लीन निघालेली आहे. हा आमरस आपण अजिबात मिक्सर किंवा कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तू शिवाय तयार केलेला आहे. त्यामुळे आमरसाला अजिबात हीट लागलेली नाहीये. त्यामुळे हा आमरस अगदी 2 ते 3 दिवस अजिबात काळा पडत नाही. ह्याचा जो नॅचरल कलर आहे तो छान टिकून राहतो आणि असा आमरस केला ना तो शरीराला बाधत सुद्धा नाही. आता आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. तर इथं मी पोह्याच्या चमच्याने 3 चमचे एवढी साखर घातलेली आहे. यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर घालायची. यामुळे आमरसाचा जो फ्लेवर आहे तो खूप छान येतो. आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. अगदी काही सेकंदातच मस्त असा आपला गुठळ्या नसणारा आमरस तयार झालेला आहे आणि याची चव म्हटलं ना तर अगदी अप्रतिम लागते. तुम्ही कितीही खाल्लात ना तरी हा आमरस तुम्हाला बाधणार नाही. घाई गडबडीच्या वेळेस अगदी झटपट तुम्ही मिक्सरमध्ये हा आमरस बनवता आणि मग त्याची चवही बिघडते. या पद्धतीने एकदा आमरस तुम्ही नक्की ट्राय करून पहा. यामध्ये आवडीनुसार केशर घालू शकता. मस्त असा आपला इथे आमरस बनवून तयार झालेला आहे. आता कमी तेलकट पुरी कशी करायची ते सुद्धा पाहूया. अर्धा तास आपलं इथं पीठ भिजलेलं आहे. आता हे पीठ पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचंय. आपण चपातीसाठी जे गोळे करतो ना त्यापेक्षा थोडेसे मोठे असे आपल्याला इथे गोळे तयार करून घ्यायचे. गोळ्याला आपल्याला तेल किंवा पीठ अजिबात लावायचं नाहीये. पीठ लावलं तर कढईतील तेल खराब होतं आणि जर याला तेल लावलं तर मग पुऱ्या खूप जास्त तेलकट होतात. त्यामुळे असं थोडंसं मळून घ्यायचं आणि मग याला लाटून घ्यायचंय. यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे ही पोळी अजिबात पोळपाटाला चिटकत नाही आणि ह्याची आता आपण थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घेऊया. खूप जास्त जर पातळ पोळी लाटली तर पुऱ्या कडक होतात आणि खूप जास्त जर जाड पुरी लाटली तर ती खायला तितकीशी चांगली लागत नाही. त्यामुळे मीडियम साईज मध्ये आपण ही पोळी आता लाटून घेऊया.
इतपत जाड अशी मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता पुरी कटिंग करण्यासाठी इथं आपण एका डब्याचं झाकण घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर कोणतं कटर असेल तर त्यानेही तुम्ही पुरी कटिंग करून घेऊ शकता। ज्या आकारामध्ये तुम्हाला पुऱ्या कट करायच्या असतील त्या आकारामध्ये तुम्ही ह्या पुऱ्या कट करून घेऊ शकता। आता ह्या पुरीच्या साईडच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि हे पहा या पद्धतीने आपण इतपत जाड अशी पुरी कटिंग करून घेतलेली आहे। पुरी लाटण्या अगोदरच गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल छान तापल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्यामध्ये ही पुरी सोडून घ्यायची। पुरी तेलात सोडल्यानंतर पुरी अजिबात झाऱ्यानं दाबायची नाहीये, त्यावरती अलगद असं तेल सोडायचं म्हणजे पुरी छान अशी टम्म फुगते। एक साइड छान तळली गेली की याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साइडने सुद्धा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे। पुरी खूप वेळा जर अलट पलट करून तळली तर मग ती तेलकट होऊ शकते, त्यामुळे अगदी 1 ते 2 वेळा याला पलटी करून घ्यायचं। मस्त अशी टम्म फुगलेली आपली पुरी बनवून तयार होते। एका वेळेस तुम्ही 1 किंवा 2 पुऱ्या जरी घातल्यात ना तरी ही पुऱ्या अगदी मस्त अशा एकसारख्या टम्म फुलतात आणि अजिबात तेलकट होत नाही। तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेतेय। तर पुरी बघू शकता आपली मस्त अशी टम्म फुगलेली आणि अजिबात तेलकट न होणारी पुरी बनवून तयार झालेली आहे। एक पुरी इथं मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते। पुरी फोडल्यानंतर तुम्ही बघू शकता यावरती अजिबात तेलही नाहीये, आतून सुद्धा पुरी अजिबात तेलकट झालेली नाहीये। तर मस्त असा आमरस पुरीचा बेत तुम्ही अक्षय तृतीयासाठी नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।